तर दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरचा दणका मिळूनही पाकिस्तान सुधारायचं नाव घेत नाहीये। भारताविरोधात वल्गना करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचं ऑपरेशन सिंदूरमध्ये पितळ उघडं पडलं। त्यामुळे पाकिस्तान्यांना आता दहशतवादीच तारणहार वाटतायत। जेलमध्ये असलेला 26 अकराचा मास्टरमाइंड हाफिज सईद आता पाकिस्तानी नेत्यांना आपला मसीहा वाटतोय। म्हणूनच झाडून सगळे पाकिस्तानी नेते सईदला जेलमधून सोडण्याच्या मागणीसाठी एकवटलेत। पाहूया पाकिस्तानमध्ये नेमकं काय चाललंय। पाकिस्तान दहशतवाद्यांना नेहमीच कुरवाळत आलाय आणि त्याचाच हा आणखी एक पुरावा। पाकिस्तानच्या ऑल पार्टी कॉन्फरन्समध्ये ज्या दहशतवाद्याचा उदो केला जातोय तो आहे भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूंपैकी एक, 2008च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद। हाफिज सईद सध्या पाकिस्तानच्या लाहोर जेलमध्ये बंद आहे। पण भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी नेत्यांना हाफिज सईदचा जास्तच पुळका आलाय आणि त्याला सोडण्याची मागणी केली जातीये। हाफिज सईद हा जगातला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे। अमेरिकेनेच त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलंय। अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये हाफिज सईदचा हात उघड झालाय। 2008 साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यांच्या मागचा सूत्रधार देखील हाफिज सईद हाच होता। पण पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ऑल पार्टी कॉन्फरन्समध्ये एका गटानं हाफिज सईदला समर्थन देत त्याला सोडण्याची मागणी केली। या सईदची कुंडली नेमकी कशी आहे ते पहा। हाफिज सईद हा मूळचा पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा। जमात उद दवा आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनांचा तो संस्थापक आहे। 2001 साली भारतीय संसदेवर झालेला हल्ला, 2006 साली मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरण, 2008 सालच्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचाही त्याच्यावर आरोप आहे। 2008 साली संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेकडून जागतिक दहशतवादी म्हणून त्याला घोषित करण्यात आलं। भारताच्या दबावामुळे 2019 साली पाकिस्तानमध्ये त्याला अटक झाली। सध्या लाहोरच्या कारागृहात तो बंद असल्याची माहिती आहे। हाफिज सईदच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत। जगातला टॉपचा दहशतवादी, ज्यानं अनेक हल्ल्यांचे कट रचले, ज्यानं शेकडो निष्पापांचे जीव घेतले, जो दहशतवादाची शाळा खुलेआम चालवतो, त्याच हाफिज सईदला भारताकडे सोपवण्याऐवजी आज पाकिस्तान सोडण्याची भाषा करतोय। भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतरही पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच हे पुन्हा सिद्ध झालंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।